आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा भोंगळा कारभार। प्रात्यक्षिक करताना मुलांनी पाणी समजून बॉटलमधील पिऊन घेतले केमिकल। स्थानिक गाडगे नगर येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय मधील काल झालेल्या घटनेमध्ये रोशन बोंबटकर मुक्ताईनगर येथील विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये वसतिगृहमध्ये राहत आहे। 2 दिवसापासून त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्या कारणामुळे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक असताना तहान लागल्यावर त्या ठिकाणी पाण्याची बॉटल समजून त्यामध्ये असलेल्या केमिकल चुकून पिण्यात आले। त्यामध्ये मुलाची प्रकृती गंभीर अवस्थेमध्ये असून सनशाईन हॉस्पिटल फरशी स्टॉप या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। आज त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला कोणतेही सर त्या ठिकाणी उपलब्ध मिळाले नाही व आम्ही त्या मुलाच्या वडिलांची चौकशी केली असता आम्हाला अद्यापपर्यंत कॉलेजकडून कोणतीही मदत मिळाली नाही आहे, असे सांगण्यात आले आहे। व बाकी विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी घडलेली परिस्थिती सांगितली। त्यानंतर आम्ही कॉलेजची पाहणी केली असता त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पूर्णपणे वसतिगृहामध्ये निर्माण झालेले आहे। आम्ही त्यानंतर शासकीय तंत्रज्ञानिकेतनचे प्राचार्य डॉक्टर वीर मानकर सरांना भेट दिली असता त्यांनी कॉलेजमधील सर्व स्टाफला बोलावून साफसफाई व मुलाच्या प्रकृतीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणार असे आश्वासन दिले। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे। हॉस्टेलवर 2 दिवस झाले पाणी नाही आणि कॉलेजवर 1 दिवस झाले पाणी। आणि आणखी असुविधा कोणत्या घडत आहे या ठिकाणी? पाण्याचे मेन प्रॉब्लेम आहे आणि लाईट कधी राहते कधी राहत नाही, हॉस्टेलचा मोठा प्रॉब्लेम। आणि रोशन मुंबटकर जे आहे हा हॉस्टेलवर राहतो आणि हॉस्टेलवर 2 दिवस झाले पाणीच नाही आहे। त्या कारणाने त्यांना ताणलेला बसल्यामुळे पाणी कुठं बाहेर। बाकी तुम्ही आता शासकीय जो अधीक्षक आहे त्यांना कंप्लेंट वगैरे केली? आमचे जे हॉस्टेलचे क्लर्क आहेत त्यांना आम्ही सांगितलं होतं आणि आमचे इथे जे पाण्याचे टाके आहेत ते म्हणजे हॉस्टेलचे जे टाके आहेत पाण्याचे ते आपले वॉचमॅन भरतात, तर त्यांना आम्ही वारंवार सांगत असतो म्हणजे पाणी गेलं तर, पण त्या दिवशी लाईनच नव्हती। लाईनचा मोठा प्रॉब्लेम होता, खाली सारं अंगणामध्ये करंट आला होता हॉस्टेलचा। तुमच्या सरांनी कंप्लेंट वगैरे केली नाही कोणी? आता पोलीस झाली नाही आता पण नाही तरी आपण बघत आहे, कारण या ठिकाणी किती निष्काळजीपणे सर वगैरे वागत आहे। अधीक्षकसुद्धा या ठिकाणी आले नाही, त्यानंतर क्लर्कसुद्धा या ठिकाणी आले आणि निघून गेले। आता आम्ही शासकीय क्लर्कला कॉल केला असता त्यांनी रिसीव्ह केला नाही। तरी जास्तीत जास्त संख्येने ही बातमी तुम्ही शेअर करा आणि सर्व मुलांना सपोर्ट करा जेणेकरून यांच्या जीवनाला काही धोका निर्माण होणार नाही। सुपरफास्ट महाराष्ट्र जयकुमार बुटे।